दोन्ही हात जोडा. ओम मित्राय नमः. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 ओम रवये नमः. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 ओम सूर्याय नमः. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 ओम भानवे नमः. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 ओम खगाय नमः. 2 3 4 आता 4 ची स्थिती टिकवा. तुमची कंबर वर उचला, थोडी मागच्या पायाचा गुडघा आधी पूर्ण सरळ करा. आणि आता तुमचा जो पाय दोन्ही हातांच्या मध्ये आहे त्याच्या आधी हाताच्या बाहेर तुम्हाला पाऊल ठेवता येत आहे का बघा. हाताच्या बाहेर पाऊल हातात नाही, तसं नाही रे, सोपं करायचं आपण. त्यातल्या त्यात आळशीपणा आणि त्यातल्या त्यात सोपापणा. हा तू पाय इकडे ठेव ना, जास्त सोपं नाही का. मान समोर, मान समोर. 1 आणि आता हळूहळू प्रयत्न की आता मागच्या पायाचा गुडघा जमिनीवरती टेकवता येतोय का बघा तुम्हाला. नाही, पुढे नाही आणायचा पाय, पाय मागं ठेवूनच खाली इतका ओढा की तो गुडघा जमिनीवर टेकतो. आणि आता कंबर तुमची पुढे किती ढकलता येते असं बघा. आपलं ध्येय असं आहे की जो पाय आपला पुढे आहे त्याची मांडी आपल्या पोटरीला लागली पाहिजे, एवढं आपल्याला खाली कंबर ढकलता येते का. आणि आता हे करताना काय होतं, आपल्या सगळ्यांचं गुडघा आहे तो असा तिरक्या देशात बाहेर कुठेतरी जायला लागला, तो तुम्हाला खांद्याच्या जवळ किती ओढून ठेवता येतं असं बघा. चल 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि आता परत एकदा 4च्या स्थितीत. सो कंबर तुमची पूर्ण वर उचलून धरा. चला 5 मान समोर, कंबर तिरक्या रेषेत. कंबर बरोबर मध्ये ठेवायची आपल्याला, वर नाही, खाली नाही, इकडं नाही, तिकडं नाही. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि आता 6. गुडघे, छाती, कपाळ जमिनीवर टेकवा. 7 भुजंगासनात वर या. 8 आता दोन्ही पायाच्या टाचा थोड्याशा वर उचला, दोन्ही गुडघे थोडे वाकवा तुमचे. आणि तुम्हाला डोकं आतमध्ये किती ओढता येऊ शकतं असं बघा. ओढा छान, तुमचं डोकं आतमध्ये खेचत राहा. खांद्यातनं तुम्हाला मागे ढकलता येत आहे का अंग असं बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि आता परत एकदा भुजंगासनामध्ये जा. तुमची कंबर छान वरनं खाली सोडून देता येते का असं बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 परत एकदा 8. दोन्ही गुडघे थोडे वाकवा. तुमचं डोकं, पाठीचा कणा तुम्हाला आतमध्ये किती ढकलला जाऊ शकतो असं बघा. हे तुला ढकलताय. हा 1 2 3
4 5 आणि आता परत थोडे गुडघे सरळ करा आणि आता विरुद्ध पाऊल दोन्ही तुमच्या हाताच्या बाहेर तुम्हाला ठेवायचं. जो पाय मगाशी नेला होता तो दोन्ही आता हातांच्या मध्ये. आता परत एकदा मागचा पाय खूप मागे ओढता येतोय का असं लक्ष द्या आणि त्याचा गुडघा तुम्हाला खाली जमिनीकडे खेचता येतोय का बघा आणि कंबर इतकी पुढे ढकला की तुमचा पुढच्या पायाची मांडी जमिनीला लागायला सुरुवात पोटरीला लागायला सुरुवात होईल आणि तो गुडघा असा बाहेर जो जायला लागलाय तो आतमध्ये ओढून ठेवता येतोय का असं बघा. 1 2 3 4 ढकला ढकला कंबर पुढे ढकला. 5 6 7 8 9 10 आणि आता 10. सो दोन्ही पाय दोन्ही हातांच्या मध्ये. 11 हात वरती पाय. ओम पुष्णे नमः. आता पूर्ण नमस्कार आपल्याला कॉन्स्टंट ओम 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 म्हणायचं. फक्त 6च्या स्थितीला थांबा आणि माझ्या आकड्यांच्या पुढं कोणीही जायचं नाही. चला सुरू. 2 सुरू. 3 3 3 मी 3 बोललोय फक्त 3 बोललो मी 4 नाही बोललो. हा चला 3 पटकन. 4 5 6 हा 6ला थांबा 6ला थांबा. 7 परत सुरू. 8 9 10 11 5. चला तो परत एकदा करायचंय. फक्त आता आवाज थोडासा कमी करून करता येते का बघा. चला. ओम हिरण्यगर्भाय नमः. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 5. इतकं सोपं होतं उगाच आपलं असं. ओम मरीचे नमः. बर आता नॉर्मल बर का. चला 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. ओम आदित्याय नमः. 2 3 4 5 6 7. आता 8ला गेलो की आपल्याला आज कमीत कमी 12 जोर मारायचं. त्याच्यापेक्षा जास्त मारता येत असतील तर जास्त. चला 8 आणि सुरू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि आता पुढचे बोनस 13. मी 20 आकडे मोजणार आहे. 14 15 16 काय झालं 17
18 19 20 आणि थांबा. 8च्या स्थितीमध्ये या. 8 8 8 8 8 8 हो 8 8 चला. 9 विरुद्ध पाय दोन्ही हातांच्या मध्ये. 10 11 12. ओम सवित्रे नमः. 2 3 4. आता 4ची स्थिती परत एकदा टिकवा. चला. मागचा पाय आहे तो इतका मागे तुम्हाला ओढता येतो. किती माग 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 सरकवता येतं असं सरकवा. मागचा पाय खूप मागे सरकवा. आता त्या मागच्या पायाचा गुडघा आधी जमिनीवरती टेकवता येतोय का? फक्त टेकवायला तुम्ही काय करता की गुडघा जवळ आणता. जवळ नाही आणायचा. कंबर इतकी खाली न्यायची की गुडघा खाली टेकेल. चला. आणि आता परत थोडीशी कंबर तुमची मगासारखी पुढे तुम्हाला ढकलता येते का? असं बघा. ढकला. छान कंबर पुढे ढकलत राहा. आणि आता तुमचे दोन्ही हात आहेत हे तुम्हाला असे वर उचलता येतात का? आणि मागे आपल्याला किती वाकता येतं. फक्त आता काय झालं तुम्ही सगळ्यांनी कंबर मागं ओढली. ती कंबर पुढे ढकलून आपल्याला करायचं. ढकला ढकला. कंबर पूर्ण पुढे ढकला आणि मागे वाकता येतंय का बघा. 2 3 4 5. ढकला. अजून कंबर पुढे ढकलत राहा. 6 7 8 9 10. आणि आता दोन्ही हात परत एकदा पायाच्या आधी बाहेर. आणि आता जो पाय पुढे आहे तो असा पाऊल सरकवत 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 सरकत तुम्हाला किती तो सरळ करता येतो असं आपल्याला बघायचं. चला. आणि पाय सरळ करताना कंबर माग आणायची नाही. कंबर पुढे ढकलून आपल्याला तो पुढचा पाय पुढे न्यायचा आहे. चला न्या. 1 जाईल जाईल. चला. 2 जाऊ दे. 3 4 5 काय ओ मागं नाही आणायचा पाय पुढं. 6 7 8 9 10 11. ढकला ढकला. 12. कंबर खाली ओढता किती येते असं लक्ष द्या. 13 14 15. आणि आता हळू 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 मागे या. 5. मान समोर. कंबर तिरक्या रेषेत. मध्ये मध्ये कंबर मध्ये. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 6. गुडघे छाती कपाळ जमिनीवर टेकवा. 7 8 9. आता 9ला विरुद्ध पाय परत पुढे आलाय ना ह्याच्याकडे लक्ष द्या. जो पाय मागं नेला होता तो दोन्ही हातांच्या मध्ये. आता परत मागचा पाय आधी माग आपल्याला किती ओढता येतो असं बघायचं. ओढा. छान. मागचा पाय माग 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 खेचत राहा. इतका मागे खेचा की त्याचा गुडघा जमिनीवरती टेकेल. ओके. आणि आता परत एकदा तुमचा जो पाय पुढे आहे तो तुम्हाला पुढं 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 सरकवत 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 दोन्ही पाय इतके सरळ करायचे की आपोआप तुम्ही जमिनीवरती खाली बसाल. चला जा. 1 मान वरती करा फक्त. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. आणि आता तो पाय आधी हाताच्या मध्ये आणा. ओ थांबा थांबा थांबा. पाय आधी हाताच्या मध्ये. कंबर अजून पुढे ढकलून ठेवायची आपल्याला. मॅक्सिमम कंबर पुढे ढकलून ठेवा. मागचा गुडघा टेकलेला असू दे. चला. आणि आता तुम्हाला हात वरती करून माग किती. हा ओ विनोद सर ते कंबर पुढे ढकलायची. हा चला. 1 2 ढकला ढकला. कंबर पुढे ढकला. 3 कंबर माग आणू नका. 4 5 6 7 8 कंबर पुढं 9 10 11 12 13 14 15 10. दोन्ही पाय दोन्ही हातांच्या मध्ये. 11 12. ओम अर्काय नमः. 2 3
4 5 6 7 8 9 10 11 पार धुमाळ. अजून कोण चला. ओम भास्कराय नमः. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि खाली बसा.